नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन ॲपमध्ये लॅब IQ मध्ये। मित्रांनो, जे विद्यार्थी आरोग्य विभागासाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे। ही बॅच जी आहे ती लॅब सायंटिफिक ऑफिसर सर्कल आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया आणि सोबतच लॅब असिस्टंटसाठी ही बॅच आहे। या बॅच बद्दलची माहिती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील टाकलेली आहे। त्या बॅच कशा पद्धतीची असणार आहे, ॲप मध्ये काय काय असणार आहे या संदर्भातला एक व्हिडिओ मी याच्या आधी पण शूट केलेला आहे। तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागासाठी लॅब सायंटिफिक ऑफिसर सर्कल आणि मलेरिया आणि सोबतच लॅब असिस्टंटसाठी बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी माझं ॲप जे आहे लॅब IQ त्याला डाउनलोड करायचं आहे। आता या ॲपची लिंक जी आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक मिळणार आहे आणि सोबतच एक नॉन पेड ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप देखील मी बनवलेला आहे, त्याची लिंक देखील तुम्हाला मिळणार आहे। सो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला 3 गोष्टी मिळतील। पहिली तर ॲपची लिंक, दुसरी तुम्हाला या आधी जो YouTube चॅनलचा मी व्हिडिओ टाकलेला आहे कशा पद्धतीचं हे ॲप असणार आहे आणि कशा पद्धतीमध्ये कंटेंट त्याच्यामध्ये असणार आहे। सो कंटेंट कसा असणार आहे आपला की आपले व्हिडिओज असणार आहे डिजिटल बोर्डवर आणि ज्या पद्धतीचे आपले व्हिडिओ आहेत, जे नोट्स तुम्हाला इथे दिसणार आहे त्या सर्व नोट्स देखील तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळणार आहे। ते डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट आउट करू शकता आणि सोबतच त्या प्रत्येक टॉपिकवर माझे MCQ सेशन देखील असणार आहे। MCQ विथ एक्सप्लेनेशन असणार आहे। सो त्याची तुम्ही प्रिंट आउट नाही काढू शकणार, ते तुम्हाला ॲपमध्येच बघता येईल। सो अशा प्रकारचा एक व्यवस्थित प्लॅन आपण आरोग्य विभागासाठी केलेला आहे। आतापर्यंत हिमॅटोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजीचा आता हा पार्ट आहे। सो व्हायरोलॉजी जवळजवळ संपत आलेली आहे। सो हे तिन्ही टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहे आणि लवकरच आता आपण व्हेक्टर बॉर्न डिसीज जसं मलेरिया, फायलेरिया ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न 2023-24च्या आरोग्य विभागासाठी विचारले गेलेले होते त्या सिलेबसकडे आपण बनणार आहे। सो इतका कंटेंट सध्या मी हिमॅटोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजीवर दिलेला आहे की आज जरी बॅच घेतली तरी देखील तुम्हाला जवळजवळ 1 महिना पुरेल इतका सगळा कंटेंट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, इतका अभ्यास तिथे आहे। सो मित्रांनो, एक्झामची जाहिरात आल्याच्या नंतर लगेच 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये एक्झाम आरोग्य विभागाची होते। सो त्या वेळेवर बॅच जॉईन केल्याच्या नंतर इतका अभ्यास होणं शक्य नाहीये। त्यामुळे तुम्ही आत्ताच बॅच जॉईन करून लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे। आरोग्य विभागाची जाहिरात ही मार्च किंवा एप्रिलमध्ये एक्सपेक्टेड आहे। जर मार्च एप्रिलमध्ये ॲड येत आहे जर तुम्ही आत्ताच बॅच जॉईन केली, अभ्यासाला आत्ताच लागले, आत्ताच व्यवस्थित नोट्स वाचल्या, रिव्हिजन केली, त्या MCQ विथ एक्सप्लेनेशन जे मी तिथे दिलेले आहे त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। या आधी देखील 2023-24 मध्ये आरोग्य विभागामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या बॅचमधून झालेलं आहे। DMER मध्ये रिसेंटली बऱ्याच विद्यार्थ्यांचं माझ्या बॅचमधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थी गेलेले आहेत, बरेच विद्यार्थी आहेत। नंतर जिल्हा परिषद मध्ये 2023 मध्ये मी बॅच घेतली होती, तिथे देखील 10 ते 15 मुलांचं सिलेक्शन आहे। त्याच्यानंतर RRB साठी लॅबोरेटरी सुपरिटेंडेंट आणि लॅब असिस्टंटसाठी पण मी बॅच घेतली होती। सो अशा टेक्निकल विषयाचा अनुभव मी या सगळा अनुभव जो आहे तो या माझ्या बॅचमध्ये आरोग्य विभागास 2026 साठी टाकलेला आहे। सो होपफुली तुम्हाला माझा हा व्हिडिओ जो आपण व्हायरोलॉजीच्या पार्ट 5 वर घेतो आहे तो नक्की आवडेल आणि जर कोणाला डेमो व्हिडिओ बघायचा असेल तर तो ॲपमध्ये तुम्हाला मिळणार नाही। माझं जे हे YouTube चॅनल आहे त्यामध्ये तुम्ही सायन्स विथ सुदर्शन त्याच्यावर जर क्लिक केलं आणि तिथे जर प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेले तर माझे या आधीचे बरेच तुम्हाला 40-50 व्हिडिओ मिळतील ॲज अ डेमो म्हणून तुम्ही ते बघू शकता किंवा हा जो माझा आजचा क्लास आहे तो पण ॲज अ डेमो व्हिडिओ म्हणून तुम्ही बघू शकता। ॲपमध्ये गेल्याच्या नंतर पेड कोर्सेसमध्ये लॅब IQ जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं, पेड कोर्सेसमध्ये गेले, तिथे एक कोर्स परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला हा सगळा कंटेंट दिसेल। सो मित्रांनो, जाऊया आजच्या आपल्या व्हिडिओकडे व्हायरोलॉजीच्या पार्ट 5 मध्ये आणि समजून घेऊया यामध्ये आपण काय बघतो आहे। सो मित्रांनो, हे माझं ॲप लॅब IQ आणि मी नेहमीच म्हणतो व्हेअर इंटेलिजन्स मीट इनोव्हेशन असं हे आपलं ॲप आहे आणि ही एक खूप चांगली संधी आहे तुमच्याकडे लॅब सायंटिफिक ऑफिसर सर्कल आणि मलेरिया आणि सोबत लॅब असिस्टंटच्या प्रिपरेशन करण्यासाठी। सो आरोग्य विभाग 2026 साठी आपली ही बॅच, ज्या लोकांना काही क्युरीज असेल तर मला ते व्हॉट्सअप देखील करू शकतात। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9960-157-852। तो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। तुम्हाला नॉन पेड ग्रुपमध्ये देखील इथे तुम्ही मेसेज केला तरी त्याची लिंक देखील मी तुम्हाला पाठवू शकतो। ॲप बद्दलची लिंक पण मी तुम्हाला तिथे पाठवून देईल आणि या आधीचा जो माझा व्हिडिओ होता त्याच्या पण 1-2 लिंक मी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून देईल। सो या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ते पण टाकणार आहे। एखाद 2 लॅबचे माझे जे काही व्हिडिओज आहेत त्याची पण लिंक मी टाकणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे लॅबचं जी आपली लिंक आहे, जे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे लॅब IQ, त्याची देखील लिंक मी तिथे टाकणार आहे। सो जाऊया आजच्या व्हिडिओकडे।
व्हायरोलॉजीच्या पार्ट 5 मध्ये. खूप इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ असणार आहे. असा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी खूप एकदम 100% शुअर सांगू शकतो की या व्हिडिओच्या शेवटी व्हायरोलॉजी संदर्भातले सगळे कन्सेप्ट, मॅक्सिमम कन्सेप्ट जे आहे ते तुमचे क्लिअर होणार आहेत. आणि कोणत्याही एक्झामला तुम्ही जेव्हा जाता, व्हायरोलॉजी संदर्भातले जर प्रश्न असतील तर नक्कीच इथून तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. इतका महत्वाचा, इतका सिंपल, सरळ हा टॉपिक मी करून ठेवलेला आहे. सो जाऊया आजच्या व्हायरोलॉजी पार्ट 5 मध्ये. सो मित्रांनो, पहिला जो टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे की व्हायरसचे इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा ते कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतं, असे कोणते रूट्स आहे जेणेकरून व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचतो, त्या रूट बद्दल एक जनरल इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊया. सो कॉमन रूट ऑफ अ viral infection in a human. So common route of a viral infection in a human include the inhalation of a respiratory droplet. म्हणजे जसं करोना व्हायरस मध्ये आपण बघितलं होतं की रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले होते. कधी असं होऊ शकतं, इंजेक्शन ऑफ अ कंटॅमिनेटेड ब्लड किंवा वॉटर, म्हणजे फूड किंवा वॉटर थ्रू. पण बरेच असे डिसीज आहेत, असे व्हायरस आहे जे आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला डिसीज होऊ शकतो. सोबतच डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉडी फ्लुइड, जसं बॉडी फ्लुइड सोबत कॉन्टॅक्ट आल्याच्यानंतर जसं आपण हिपॅटायटिस बी बद्दल बोलू शकतो, हा व्हायरस आहे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्या बॉडी फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर नक्कीच आपल्याला ते डिसीज पण होऊ शकतात. बरेच असे आहे जे म्युकस मेम्ब्रेन, आय सोबत, नोज सोबत, माउथ सोबत हे जे सिक्रेशन असतं किंवा ब्रोकन स्किन यांच्या थ्रू देखील व्हायरस जो आहे एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत ट्रान्समिट होऊ शकतो. असे बरेच याचे रूट्स आहे, असेच बरेच याचे पोर्टल आहे किंवा ज्याच्या थ्रू ते व्हायरस जे आहे ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. तर समजून घेऊया रेस्पिरेटरी ट्रॅक. आता हा रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे याचं एक उदाहरण 2019 पासून तर आपण 21-22 पर्यंत करोना व्हायरसचं बघितलेलं आहे. ड्रॉपलेट्स थ्रू हे इन्फेक्शन जे आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. सो खूप कॉमन आहे. फार द मोस्ट फ्रिक्वेंटली रूट ऑफ एंट्री, व्हायरसला आपल्या बॉडीमध्ये एंट्री करायची असेल तर सर्वात चांगला व्हायरस कुठून ट्रान्समिट होऊ शकतो, तर हा रेस्पिरेटरी ट्रॅक मधून होऊ शकतो. तो बघा, व्हायरस आर इनहेल्ड ॲज अ एरोसोल. एरोसोल म्हणजे काय, छोटे छोटे जे ड्रॉपलेट्स आपल्या शिंकेतून, आपल्या खोकलेतून जे छोटे छोटे ड्रॉपलेट असतात, त्या ड्रॉपलेटच्या आतमध्ये हे व्हायरस असतात आणि ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. स्मॉल पार्टिकल दॅट स्टे एअरबॉर्न, आणि ड्रॉपलेट असतात जे मोठे पार्टिकल असतात ते कफिंग आणि स्नीझिंग मधून निघतात. तो आपण बोलताना, श्वास घेताना छोटे छोटे ड्रॉपलेट्स निघतात, त्याच्यामध्ये पण व्हायरस असू शकतात. आणि छोटे छोटे आपल्याला जे काही मोठे पार्टिकल्स असतील जे सेटल डाऊन होऊन जातात ग्राउंडवर, स्नीझिंगच्या वेळेस किंवा कफिंगच्या वेळेस, त्यांच्यामधून देखील व्हायरस कंटॅमिनेशन करू शकतो. पुढे समजून घेऊया. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इन्फ्लुएन्झा आहे, रोइनो व्हायरस आहे, कॉमन कोल्ड किंवा सार्स कोविड-2 म्हणजे कोविड जो व्हायरस आहे हा देखील रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू झालेला होता. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे फिको ओरल रूट देखील आपण त्याला म्हणू शकतो. सो म्हणजे असं होतं बऱ्याचदा, बरेच व्हायरस जे असतात ते फिसेस थ्रू ट्रान्समिट होतात. मग ते फिसेस थ्रू जातात, पाण्यामध्ये जातात, ते पाणी जे आहे इन्फेक्टेड झालेलं व्हायरसनी ते आपल्या पाण्यापर्यंत पोहोचते, वॉटर रिसोर्सेस पर्यंत पोहोचते, ते वॉटर रिसोर्सेस जे आहे ती आपण पितो. तर अशा प्रकारे एक सर्कल ते पूर्ण फिसेस पासून तर आपल्या पूर्ण माउथ पर्यंत ते फिरते, ते व्हायरस, ते इन्फेक्शन, कंटॅमिनेशन ते फिरतं आहे. सो याला फिको ओरल रूट असं म्हटलं जातं आणि यालाच म्हटलं जातं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. तर समजून घेऊया, व्हायरसेस आर टिपिकली सॉलोड थ्रू द कंटॅमिनेटेड फूड ऑर अ वॉटर. सो बरेच असे व्हायरस आहे जे कंटॅमिनेट झालेल्या फूड पासून किंवा कंटॅमिनेटेड झालेल्या वॉटर पासून आपल्याला ते व्हायरसचं इन्फेक्शन होतं. सो अशा प्रकारे हे एलिमेंटरी ट्रॅक थ्रू होणारं पण एक इन्फेक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून नोसो व्हायरस आहे, रोटा व्हायरस आहे, पोलिओ व्हायरस आहे, हेपॅटायटिस ए व्हायरस आहे. हे अशा प्रकारचे जे हे व्हायरसेस आहे हे फ्रॉम द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर आणि फूड पासून ते आपल्या शरीरामध्ये पोहोचतं आणि याचं ट्रान्समिशन या व्हायरसचं होतं आणि हे डिसीज आपल्याला होऊ शकतात. युरोजेनायटल ट्रॅक. सो इन्फेक्शन ऑकर ड्युरिंग अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी थ्रू द म्युकसल कॉन्टॅक्ट ऑर अ मायन्यूट टियर इन द इपिथेलियल. म्हणजे असे पण काही डिसीजेस आहेत जे आपल्या बॉडीच्या म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रू ट्रान्समिट होणारे डिसीज ते व्हायरस आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं HIV व्हायरस आहे. सो HIV व्हायरस जो आहे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड STD आहे, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. सो हा याच्यामध्ये येऊ शकतं आणि टीएस मधून पण ते जाऊ शकतं. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, HIV आहे, नंतर हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस आहे. तर हे सगळे जे व्हायरस आहे हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. यापैकी जर काही, आता जसं HIV व्हायरस जर आपण बघितलं तर बॉडी सिक्रेशन मधून पण, जसं आपण म्हणू शकतो की मदरच्या मिल्क मधून पण ते काही ना काही प्रमाणामध्ये
सॉरी, HIV चा जो व्हायरस आहे तो ट्रान्समिट होतो काही ना काही प्रमाणामध्ये, एकदम मायन्यूट असतो, टीयर मधून पण जाऊ शकतो, आसूंमधून, तर हे प्रमाण कमी असतं पण ते तसे पण ट्रान्समिट होऊ शकतात. सो स्किन थ्रू पण जाऊ शकतं. बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये शिकवलं जातं की निडल जी आहे ती आपल्याला प्रिक होऊ नये किंवा आपली निडल दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीची निडल आपल्याला प्रिक होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यावी लागते. बरेच डिसीज त्याच्यामधून ट्रान्समिट होतात, त्यापैकीच एक HIV व्हायरस पण आहे. सो बघा, व्हाईल इंटॅक्ट द स्किन इज अ स्ट्रॉंग बॅरियर, व्हायरस एंटर थ्रू द ॲब्रेशन ऑर अ निडल, पंक्चर ऑर अ बाईट ॲनिमल ऑर द इन्सेक्ट. म्हणजे एखाद्या ॲनिमलचा, जसं आपण रॅबीज व्हायरस म्हणू शकतो, कुत्र्या चावल्यानंतर तो रॅबीजचा जो व्हायरस येतो तर तो जो ट्रान्समिट होतो आहे तो बाईट केल्यानंतर ॲनिमलनी किंवा ह्युमन बिंगनी केलं तरी पण, बरेच काही इन्सेक्टनी केलं तरी पण बरेच डिसीज होऊ शकतात. तो अशा पद्धतीचे स्किन जी आहे ती आपली बॅरियर आहे, ते व्हायरसला आपल्या बॉडीमध्ये एंटर करू देत नाही. पण जर स्किन मध्येच कुठे कट असेल तर मग कधी मग ते इंजेक्शन थ्रू एंटर केले जाऊ शकतात. असे व्हायरस इन्फेक्टेड पर्सनची निडल जर वापरल्या गेली मग आपल्या बॉडीमध्ये देखील ते ट्रान्समिट होऊ शकतं, किंवा मग ॲनिमलनी बाईट केलं तेव्हा देखील अशा पद्धतीचं स्किनला तोडून, स्किनला बाजूला सारून हे व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात. सो बघूया, याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रॅबीज व्हायरसचा आहे, डेंग्यू आहे, झिक्का आहे. सो मॉस्किटो बाईट थ्रू, जसं आपण सांगितलं होतं इन्सेक्ट थ्रू जाणारे, सो याच्यामध्ये झिक्का आहे, डेंग्यू आहे. आणि HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, वॉर्ड्स म्हणजे मूस जे असते किंवा मस्सा आपण त्याला म्हणतो, त्यांच्या थ्रू ट्रान्समिट होणारे हे काही डिसीज आहे. सो आईज थ्रू किंवा कंजेक्टिव्हा, डोळ्यामध्ये पण ते जाऊ नये. जसं हिपॅटायटिस बी, एखादी व्यक्ती जेव्हा हिपॅटायटिस पॉझिटिव्ह असते तर त्यांच्या बॉडीचं सिक्रिशन जे आहे, ब्लड असो, हे आपल्या कोणत्याच बॉडी पार्टला टच होऊ नये. जसं आपल्या तोंडामध्ये ते जाऊ नये, म्युकस मेम्ब्रेन मधून जाऊ नये, आय मध्ये जाऊ नये. मग सहसा जेव्हा आयडियल प्रॅक्टिस जेव्हा केली जाते, कोविडच्या वेळेस देखील तुम्हाला आठवत असेल, जे कोविड ची टेस्ट करत होते त्या लोकांना मास्क तर दिलाच होता, पण सोबतच आय साठी आय स्पेक्स देखील दिलेले होते ट्रान्सपरंट. सो हे चान्सेस असतात की आय मधून पण ते व्हायरसेस जे आहे ते ट्रान्समिट होऊ शकतात. म्हणूनच व्हायरस दॅट कॅन एंटर थ्रू द थिन लाइनिंग ऑफ द आय ऑफ्टन ट्रान्समिट बाय द कंटॅमिनेटेड फिंगर अँड द स्विमिंग पूल. कधी कधी असं पण होतं की एखादा आपला जो हात आहे तो कंटॅमिनेट झालेला आहे आणि आपण तो डोळ्याला लावत आहे. बरेच असे डिसीज आहेत जे डोळ्यापर्यंत पोहोचतात, ते स्विमिंग पूलमध्ये पोहोचतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर स्विमिंग टँकमध्ये आहे आणि ते पाणी जे आहे ते ऑलरेडी जर इन्फेक्टेड असेल तर अशा वेळी आपल्या डोळ्यांपर्यंत ते व्हायरस पोहोचू शकतात. आणि किंवा इन्फेक्टेड आपले हात असतील, आपण वारंवार जर ते डोळ्याला लावत आहे, मग अशा वेळेस देखील ते व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतात. सो एडिनो व्हायरस आहे, पिंक आईज, आणि एंटेरो व्हायरस 70. सो अशा पद्धतीचे हे व्हायरस आहे जे आय थ्रू पण ट्रान्समिट होऊ शकतात. सो स्पेशल रूट काही आपण बघून घेऊया. हे तर आपण बरेच रूट याच्यामध्ये बघितले आहे. यातला पहिला जो आपण बघितला होता तो रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू बघितला होता. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, त्याला फिको ओरल रूट देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे पाणी किंवा अन्न जेव्हा इन्फेक्टेड होतं तेव्हा ते आपला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक थ्रू हे व्हायरसेस आपल्या बॉडीपर्यंत पोहोचतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की युरोजेनायटल ट्रॅक जे आहे, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान जे व्हायरस ट्रान्समिट होतात ते सगळे डिसीज याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर स्किन हे एक बॅरियर आहे व्हायरसला आपल्या बॉडीपासून दूर ठेवण्यासाठी, पण स्किनला जर कुठे कट झाला, म्हणजे ड्युरिंग द निडल प्रिक होत आहे किंवा अजून ॲनिमलचा बाईट होत आहे, तेव्हा देखील स्किनला बाजूला सारून हे व्हायरस आपल्या बॉडीपर्यंत पोहोचू शकतात. आणि आईज मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, इन्फेक्टेड हात जर आपले असतील तर ते व्हायरसेस आपल्या डोळ्यापर्यंत हाता थ्रू पोहोचू शकतात. आणि सोबतच स्विमिंग पूलमध्ये देखील आपण आहे, तर जर ते पाणी इन्फेक्टेड असेल तर ते व्हायरस आपल्या डोळ्यांपर्यंत त्या पाण्यासोबत पोहोचू शकतात. अशा प्रकारे आपण काही महत्वाचे रूट पाहिल्याच्या नंतर आपण अजून एक दोन महत्वाच्या, व्हर्टिकल ट्रान्समिशनचा अर्थ काय होतो, द पास फ्रॉम द मदर टू द चाइल्ड, आईपासून मुलापर्यंत डायरेक्ट ट्रान्समिट होणार आहे. तर याच्यामध्ये याला व्हर्टिकल ट्रान्समिशन असं म्हणतात. आईपासून बाळापर्यंत ट्रान्समिट होणारे डिसीज याच्यामध्ये हिपॅटायटिस बी पण येतो, HIV पण येतो. सो ड्युरिंग द प्रेग्नन्सी और व्हाया प्लॅसेंटा, कधी चाइल्ड बर्थच्या वेळेस होऊ शकतं ब्लड आणि सिक्रिशन, किंवा ब्रेस्ट फीडिंग जेव्हा केलं जातं तेव्हा देखील हे जे व्हायरसेस आहे ते मदर पासून तर चाइल्ड पर्यंत ट्रान्समिट होऊ शकतात. याचे बेस्ट एक्झाम्पल झिका आहे, रुबेला आहे, HIV आहे आणि हिपॅटायटिस बी आहे. सो असे काही महत्वाचे व्हायरसेस आपण याच्यामध्ये बघितले जे डायरेक्ट मदर पासून तर नेक्स्ट जनरेशन पर्यंत ट्रान्समिट होतात. एक आहे इट्रोजेनिक
हायड्रोजेनिक ब्लड किंवा ब्लड बॉर्न डिसीज. आता हायड्रोजेनिकचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण एखादी मेडिकल प्रोसिजर करतो आहे, जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज तिथे करतो आहे ते जर इन्फेक्टेड असेल किंवा ड्युरिंग मेडिकल प्रोसिजर ऑपरेशन करत आहे तेव्हा हॉस्पिटलमधूनच जो डिसीज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे त्याला हायड्रोजेनिक डिसीज असं म्हणतात. सो हायड्रोजेनिक बॉर्न डिसीज बघूया. डायरेक्टली इंट्रोड्यूस इनटू द ब्लड स्ट्रीम व्हाया मेडिकल प्रोसिजर. जेव्हा एखादं मेडिकल प्रोसिजर केली जात आहे, एखादं ऑपरेशन केलं जात आहे किंवा ट्रान्सफ्युजन, ब्लडचं ट्रान्सफ्युजन केलं जात आहे किंवा ऑर्गनचं ट्रान्सफ्युजन केलं जात आहे, ट्रान्सफर केलं जात आहे, कंटॅमिनेटेड निडल्स असतील, तर हे सगळे म्हणजे कंटॅमिनेटेड निडल येतील कुठून? हॉस्पिटलमधून. तुम्ही ऑपरेशनल प्रोसिजर कुठे करणार आहे? हॉस्पिटलमध्ये करणार आहे. ट्रान्सफ्युजन, ब्लड ट्रान्सफ्युजन असो किंवा ऑर्गन ट्रान्सफर करायचं असेल, हे सगळं कुठे होईल? तर हे सगळं हॉस्पिटलमध्ये होईल. सो हॉस्पिटल पासून आपल्यापर्यंत जर डिसीज पोहोचत असेल, व्हायरस पोहोचत असेल, तर त्याला म्हटलं जातं हायड्रोजेनेटिक डिसीज. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काही महत्वाचे रूट्स बघितले की कशा पद्धतीने व्हायरस जे आहे ते आपल्या बॉडीपर्यंत पोहोचू शकतात. आणि आता आपण जे जाणार आहे तो एक टॉपिक म्हणजे डीएनए व्हायरस. जे विद्यार्थ्यांनी माझी बॅच जॉईन केलेली आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की मी डीएनए व्हायरस ऑलरेडी शिकवलेला आहे. आता पुढे आरएनए व्हायरस बद्दल पण मी शिकवणार आहे, तो पण टॉपिक मी कव्हर केलेला आहे. पण या व्हिडिओमध्ये म्हणजे जो आपला पार्ट व्हायरोलॉजीचा पार्ट 1 होता आणि पार्ट 3 त्याच्यामध्ये जे काही पॉइंट महत्वाचे होते त्याला मी एकदम व्यवस्थित अरेंज या टॉपिकमध्ये केलेला आहे. सो डीएनए व्हायरस आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. व्हायरसचं सगळं स्ट्रक्चर, मॉर्फॉलॉजी सगळं आपण कव्हर केलेलं आहे. पण इथे मी पुन्हा डीएनए व्हायरसला याच्यासाठी आणलेला आहे की जेव्हा मी प्रिव्हियस इयर प्रश्न बघतो आहे, खूप छोटे छोटे प्रश्न जे आहे सेंट्रलच्या एक्झाममध्ये मी बघितलेले ते खूप छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहे. तो जो डाटा आहे तो एका ठिकाणी मी कंपाईल केलेला आहे आणि पार्ट 1 मध्ये जे व्हायरोलॉजी डीएनए व्हायरस किंवा आरएनए व्हायरस आपण बघितलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि महत्वाचं इथे मी कव्हर करणार आहे. सो खूप महत्वाचा आहे हा सगळा टॉपिक. डीएनएचा आता सुरू होणार आहे. डीएनए व्हायरसेस आणि आरएनए व्हायरस पण तितकेच महत्वाचं आहे. काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या ट्रिकच्या माध्यमातून डीएनए व्हायरसेस बद्दलचे सगळे कन्सेप्ट एकाच ठिकाणी तुमचे कव्हर होतील. आरएनए व्हायरस बद्दलचे सगळे जे काही तुमचे कन्सेप्ट असतील ते क्लिअर होतील आणि बाकी दुसरी कुठेच तुम्हाला युट्यूबवर असो किंवा कोणत्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने मी ते सांगतो आहे ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. अशा चांगल्या ट्रिक्स तुम्हाला आता इथे पाहायला मिळणार आहे. सो जाऊया आपल्या डीएनए व्हायरसकडे आणि समजून घेऊया. सो डीएनए व्हायरस दॅट प्रायमरी कॉज अ ह्युमन डिसीज कॅन बी अ ग्रुप इनटू द 7 मेजर फॅमिलीज. सो डीएनए व्हायरसच्या तसेच 6-7 त्याच्या टोटल फॅमिलीज आहेत. त्या पूर्ण फॅमिलीज त्यांचे एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचे आहे. सो रिमेंबर बाय द न्यूमोनिक. आता त्यासाठी एक न्यूमोनिक मी तुम्हाला सांगितलं आहे, पण हा न्यूमोनिक सध्या तरी ठीक आहे, पण या न्यूमोनिकची आपल्याला गरज पडणार नाही. आता याच्यामध्ये हे जे न्यूमोनिक आहे HAPY जर इथे छोटासा टाकला तर ते हॅपी होऊन जाते. हॅपी मध्ये आपण एक H डबल टाकलेला आहे आणि P जो आहे डबल P होता तर ते आपण 4 वेळा P लिहिलेला आहे. सो हे याचा प्रत्येकाचा काही ना काही अर्थ निघणार आहे. ठीक आहे. या प्रत्येक पीचा काही ना काही अर्थ निघणार आहे. असे 7 फॅमिलीज आपल्याला बघायचे आहेत ज्या डीएनए व्हायरसेसला डील करता आहेत. सो बघूया. दिस फॅमिली आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर, एनव्हलप प्रेझेन्स अँड द जिनोमिक कॅरेक्टरिस्टिक्स. सो हे आपण बघूया या डायग्राम मध्ये. ते तुम्ही हॅपी जर लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हा सिक्वेन्स जो मी आता तुम्हाला सांगतो आहे हा तुम्हाला विसरता कामा नाही. पहिले मी प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने ते लक्षात ठेवणार हे पण आपण बघूया. सो मित्रांनो, तो हॅपीवाला जो कन्सेप्ट होता, न्यूमोनिक जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते हेच आहे, ज्याच्यामध्ये 2 H तुम्हाला दिसत आहे. हेपॅडना व्हायरस आहे, हर्पीज व्हायरस आहे. त्याच्यानंतर A जो आहे तो एडिनो व्हायरस आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला 4P बद्दल बोललो होतो, त्याच्यामध्ये पार्वो व्हायरस आहे, पॉलिओमा व्हायरस आहे, पॅपिलो व्हायरस आहे आणि पॉक्स व्हायरस आहे. ते जे HA 4 वेळा P जे आहे ते हॅपी म्हणजे हे सगळे जे व्हायरसचे नाव आहे. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल, पण ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिले प्रश्न कसे विचारले जातात हे सांगतो, त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपण याला लक्षात ठेवू शकतो ते पण सांगतो. प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला 4 ऑप्शन देतील, 4 व्हायरसचे नावं देतील. कदाचित ते डीएनए व्हायरस असतील, कदाचित ते आरएनए व्हायरस पण असू शकतात आणि विचारतील की खालीलपैकी कोणत्या व्हायरसला एनव्हलप आहे. सो इथे एनव्हलप
कोणते कोणते आहे कोणते नाहीये ते सगळे इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की 4 व्हायरसचे नावं देतील, ते तुम्हाला विचारतील की त्याची सिमेट्री कशी आहे, शेप कशी आहे ते विचारतील. म्हणून मग इथे बघा आयसोहायड्रल आणि एक वेगळं शेप त्याची सिमेट्री जी आहे ते मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे एनव्हलप कोणत्या व्हायरसला आहे तो टॉपिक देखील कव्हर होणार आहे. तुमचा इथे सिमेट्री कोणाकोणाला कशी कशी आहे, कोणाची सिमेट्री शेप कसं आहे ते देखील तुमचं इथे क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर साईज, सर्वात छोटा व्हायरस कोणता, सर्वात मोठा व्हायरस कोणता, कारण की सगळ्यांची साईज तर आपण लक्षात ठेवायची गरज नाहीये. मग सर्वात छोटा व्हायरस कोणता, सर्वात मोठा व्हायरस कोणता, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो. तो पॉइंट देखील इथे कव्हर होणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा एक्झामिनरचा व्हायरोलॉजीवरचा फेवरेट क्वेश्चन, डबल स्टँडर्ड आहे की सिंगल स्टँडर्ड आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आपण शिकतो काय आहे, हे बघा इथे आपण काय शिकतो आहे, डीएनए व्हायरस. आपल्या बॉडीमध्ये जर आपण विचार केला, डीएनए म्हटलं की डबल स्टँडर्ड फिक्स आहे, आरएनए म्हटलं की सिंगल स्टँडर्ड फिक्स आहे. पण डीएनए व्हायरस व्हायरस बद्दल जेव्हा आपण बोलतो आहे तर डीएनए हा डबल स्टँडर्ड तर असतोच, पण एक अशी केस आहे जेव्हा आपल्याला सिंगल स्टँडर्ड डीएनए देखील पाहायला मिळतो. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्या वाचण्यातून सुटू शकतात आणि एक्झामर तसेच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो ते आपल्याला बघायचं आहे. आणि बाकी काही एक्झाम्पल हे तर मी ऑलरेडी माझ्या व्हायरोलॉजीच्या पार्ट 1 मध्ये ऑलरेडी हे सगळे एक्झाम्पल तर मी कव्हर केलेलेच आहे. सो प्रश्न मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता सांगितलेले आहेत, हे ट्रिक आपण प्रयत्न करूया सगळं लक्षात ठेवण्याची. आणि याच ट्रिकवरून आरएनए व्हायरसेस पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. थोडीशी हेल्प याच चार्टची आपल्याला आरएनए साठी पण घ्यायची आहे. तर ते आरएनएचे तर जवळजवळ 15 व्हायरसेसची नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. हे तरी फक्त 7च आहे, हे तर लक्षात राहून जाईल आपले. पण ते 15 व्हायरसेस मी तुमच्याकडून पाठ करून घेणार. त्यापैकी किती लोकांना व्हायरसेसना एनव्हलप आहे ते तुमच्याकडून पाठ करून घेणार आजच्याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपेपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ असतील. फक्त कॉन्सन्ट्रेशन असण्याची गरज आहे. व्हिडिओ स्किप करायचा नाही, लक्ष ठेवायचं. सिमेट्री कशी असणार आहे सगळ्यांची आपल्याला माहिती होणार. छोटा व्हायरस कोणता, मोठा व्हायरस कोणता, डीएनए स्टँड्स म्हणजे डबल आहे सिंगल आहे, तसंच आरएनए मध्ये पण असतं, ते पण सगळं आपण बघूया. सो आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जसं याच्यामध्ये आपण आपले हॅपी लक्षात ठेवलं होतं, तिथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हे सगळं जे आहे हा सिक्वेन्स आपल्याला विसरायचा नाहीये. हा सिक्वेन्स सर्वात महत्वाचा आहे. हा जो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा, हे 7 सिक्वेन्सेस जे आहे हे आपल्याला विसरायचे नाहीये. आता बघा याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे पार्व्हो व्हायरस. पहिला व्हायरस कोणता आहे, पार्व्हो व्हायरस आहे. तर आता पार्व्हो व्हायरस हा आपला पहिला व्हायरस झाला. दुसरा जो व्हायरस आहे त्याला म्हणतात पॉलिओमा व्हायरस. तिसरा जो व्हायरस आहे तो आहे पॅपिलोमा व्हायरस. 3 व्हायरसेस बद्दल आपण बघितलं. आता पुढे बघूया एडिनो व्हायरस. त्याच्यानंतरचा जो व्हायरस आहे तो 2H आहे. कोणता, हिपेडना व्हायरस आणि हर्पीज व्हायरस. हिपेडना व्हायरस आणि हर्पीज व्हायरस. आणि शेवटचा आणखी या तिघांच्या व्यतिरिक्त अजून एक पी होता, तो होता पॉक्स व्हायरस. सो मित्रांनो हे 7 नावं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. पहिला पॉक्स व्हायरस सर्वात शेवटी तुम्ही लक्षात ठेवून द्या. ओ शिट, ओके. सो पहिलं तुम्ही कसं लक्षात ठेवणार बघा, कारण की आपल्याला माहिती आहे हॅपी जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पी किती पाहिजे, 4. सर्वात शेवटचा जो पी आहे पॉक्स व्हायरस त्याला सर्वात खाली ठेवायचं. हे तुम्हाला डोक्यामध्ये टाकावं लागेल पहिले की पॉक्स व्हायरस जो आहे त्याला आपल्याला सर्वात खाली ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्या नंबरवर आपण जे दिलेलं आहे ते पार्व्हो व्हायरस आहे. पार्व्हो. आता हे पार्व्हो जो आहे हे एखाद्या लेडीचं नाव राहू शकतं, एखाद्या बाईचं नाव राहू शकतं. मग हे पार्व्हो लक्षात ठेवायचं. पार्व्हो हे लेडीचं नाव आहे, लिहून घ्यायचं. एका बाईचं नाव आहे पार्व्हो व्हायरस, असं काहीतरी इथे लिहून घ्यायचं. पार्व्हो हे एका बाईचं नाव आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया पॉलिओमा. मा हा शब्द लेडीजशी रिलेटेडच आहे. मा आई संदर्भात. तसंच अजून एक मा आपल्याला पाहायला मिळतो, पॅपिलोमा. ठीक आहे. सो आपण काय लक्षात ठेवणार, पार्व्हो व्हायरस ती 2 वेळा मा आहे, एक वेळा किंवा एक आहे पॉलिओमा, त्याच्यानंतर आहे नंतरची आहे पॅपिलोमा. तर हे 3 शब्द आपल्याला लक्षात राहतील. पहिला आहे पार्व्हो व्हायरस, दुसरा आहे पॉलिओमा व्हायरस, नंतर आहे पॅपिलोमा व्हायरस. तर हे जे तुम्ही जेव्हा ज्या लोकांनी बॅच जॉईन केली आहे त्यांना हे नोट्स ऍपमध्ये मिळतील. त्यांनी हा पार्व्होला अंडरलाईन करायचं आणि हा जो मा शब्द आहे याला अंडरलाईन करायचं. सो पार्व्हो व्हायरस लक्षात राहतो. दुसरा जो आहे तो पॉलिओमा
व्हायरस, नंतर तिसरा जो आहे तो पॅपिलोमा व्हायरस आणि सर्वात शेवटचा जो पी होता तो पॉक्स व्हायरस आहे. तर याच्या खाली जो आहे तो आहे एडिनो व्हायरस आणि त्याच्यानंतर आपले 2 एच आहे, एक आहे हिपेडना व्हायरस आणि एक आहे हर्पीज व्हायरस. तर अशा प्रकारे सिक्वेन्स वाईजच हे तुम्हाला 7 नावं लक्षात ठेवायची आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने लक्षात ठेवा. तुमचं तसंच लक्षात राहत असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण पहिला पार्व्हो व्हायरस, दुसरा पॉलिओमा व्हायरस, नंतर पॅपिलोमा व्हायरस. मा दोन्ही ठिकाणी मा आहे. पहिला पार्व्हो होतं, हे दोन्ही पण माच आहे. पार्व्हो जो आहे हे मा आहे. इथे एकदा पॉलिओमा व्हायरस सोबत मा आहे आणि नंतर पुन्हा एकदा पॅपिलोमा सोबत आहे. तर हे लक्षात ठेवायचे 3. सर्वात शेवटचा जो पी होता तो पॉक्स व्हायरस मध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतरचा ॲडिनो व्हायरस आहे. नंतर आपल्याकडे 2 एच आहे, एक कोणता आहे हिपॅडना व्हायरस आणि एक कोणता आहे हर्पीज व्हायरस. सो हा सिक्वेन्स 7चा आता तुम्हाला पाठ झालेला आहे. आता आपल्याला काहीच नाही करायचं. आता आपल्या बऱ्याच गोष्टी या सिक्वेन्स पुढे पाठ होऊन जातील. ते कसं मी सांगतो. हे बघा, यांच्यापैकी किती लोकांना एनव्हलप आहे. आता एनव्हलप हा कन्सेप्ट ज्या लोकांनी माझी बॅच जॉईन केलेली होती त्यांचा पार्ट 1 व्हायरोलॉजी माझा जो कंप्लीट झालेला आहे त्यांना ते पटकन लक्षात येईल. बाकी लोकांसाठी मी शॉर्टमध्ये सांगतो आहे. व्हायरस जो आहे त्याचे जेनेटिक मटेरियल सेंटरमध्ये असतं आणि त्याच्या भोवती जे आहे ते एनव्हलप असतं. ठीक आहे, ते एनव्हलप जे असतं. आता हे एनव्हलप काही व्हायरसेसमध्ये प्रेझेंट असतं पण आणि काही मध्ये ते प्रेझेंट नसतं पण. तर ते कधी कधी प्रश्न विचारतात, खालीलपैकी व्हायरसेसची नावं देतील, तुम्हाला विचारतील की कोणाला एनव्हलप आहे किंवा कोणाला एनव्हलप नाही. तर विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस नॉट हॅव्हिंग अ एनव्हलप, खाली 4 ऑप्शन देतील. मग अशा वेळेस ते डीएनए व्हायरस आहे की आरएनए व्हायरस आहे असा आपण प्रश्न ते विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग डीएनए व्हायरस डू नॉट हॅव्हिंग अ एनव्हलप असा हा प्रश्न विचारू शकतो किंवा हॅव्हिंग अ एनव्हलप असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला हे जर सिक्वेन्स माहिती असेल, पार्व्हो व्हायरस, पॉलिओमा व्हायरस, पॅपिलोमा व्हायरस, एडिनो व्हायरस, त्याच्यानंतर हिपॅडना व्हायरस, त्याच्यानंतर हर्पीज व्हायरस आणि सर्वात शेवटचा पॉक्स व्हायरस, हा सिक्वेन्स जर आपल्याला व्यवस्थित पाठ असेल तर बघा, पहिले 4 जे तुम्हाला इथे दिसत आहे या पहिल्या 4 लोकांना एनव्हलप नाहीये. या पहिल्या 4 लोकांना एनव्हलप नाहीये. सो बाकीच्यांचं आपल्याला काही नाही करायचं आहे, कारण की हा सेम 4 वाला फंडा जो आहे तो मी आरएनए व्हायरस मध्ये पण देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सो पहिल्या 4 लोकांना जर आपण हे सिक्वेन्स व्यवस्थित सिक्वेन्सनी पाठ केलं म्हणजे पहिले 3 पी पार्व्हो व्हायरस, त्याच्यानंतर पॉलिओमा व्हायरस, त्याच्यानंतर पॅपिलोमा व्हायरस आणि एडिनो व्हायरस, हे जे 4 आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्या लक्षात येईल की या पहिल्या 4ही लोकांना एनव्हलप नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट वाले तर यस आहे, बाकी सगळ्यांना काय आहे एनव्हलप आहे. नंतर आपला नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, यांची सिमेट्री कशी आहे याच्यावर पण प्रश्न विचारला जातो की 4 ऑप्शन देतील आणि सिमेट्री विचारतील, आयसोहायड्रल कोणाची आहे काय वगैरे वगैरे. सो पहिले जे 6 आहे त्या 6 लोकांची जे सिमेट्री आहे ते आहे आयसोहायड्रल. तुम्ही म्हणाल सर टोटल 7च तर आहेत, 7 पैकी एक कॉम्प्लेक्स मध्ये जातो आहे पार्व्हो व्हायरस, बाकी सगळ्यांची तर आयसोहायड्रलच आहे. बरोबर आहे तुमचं. पण हे जे मी आता इथे 4 आणि 6 लिहिले आहे याचा उपयोग आपल्याला आरएनए व्हायरस लक्षात ठेवण्यासाठी पण होणार आहे. म्हणून मी इथे हे 4 लिहिले आहे की कोणावर एनव्हलप प्रेझेंट आहे. पहिल्या 4 वर एनव्हलप आहे, नंतरचे जे 6 आहे हे सगळे आयसोहायड्रल वाले आहेत. ठीक आहे, पुढे आपण लक्षात ठेवू. आता याच्यामध्ये डीएनए स्ट्रक्चर जेव्हा आपण म्हणतोय, हे सगळे आपण डीएनए स्ट्रक्चर जेव्हा म्हणतो आहे तर डीएनए मध्ये एक्सपेक्टेड काय आहे. तुम्हाला सगळ्यांना डीएनए म्हटल्यानंतर डबल स्टँडर्ड एक्सपेक्टेड आहे. फक्त आणि फक्त एकच असा डीएनए व्हायरस आहे ज्याच्याकडे एक सिंगल स्टँडर्ड तो आहे. तर तो कोणता आहे सिंगल स्टँडर्ड असलेला, तो आहे डीएनए असलेला पार्व्हो व्हायरस. सो तुम्ही इथे अंडरलाईन करणं किंवा याला हायलाईट करणं गरजेचं आहे. सिंगल स्टँडर्ड असलेला पार्व्हो व्हायरस आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तो बाकी सगळ्यांकडे जर तुम्ही बघितलं डबल स्टँडर्ड डबल स्टँडर्ड डबल स्टँडर्ड डबल डबल आणि डबल, सगळ्यांना डबल स्टँडर्ड आहे. फक्त पार्व्हो व्हायरस हा एकच असा व्हायरस आहे की जो सिंगल स्टँडर्ड आहे. पुढे समजून घेऊया. बरं, हे याचे एक्झाम्पल्स आहे. आता अजून जर आपण व्यवस्थित बघितलं की या डीएनए 7 व्हायरसेस आपण जेव्हा बघतो आहे त्याच्यापैकी सर्वात छोटी साईज कोणाची आहे हा प्रश्न कधी कधी विचारला जातो. बघा इथे तुम्हाला दिसत आहे नॅनोमीटर मध्ये दिलेला व्हायरसची साईज, सर्वात छोटी साईज जे तुम्हाला दिसत आहे ती पण पार्व्हो व्हायरसचीच आहे, 22 आहे. आणि जेव्हा आपण पॉक्स व्हायरस बघतो आहे त्याची साईज आपल्याला सर्वात जास्त दिसत आहे. ते तुम्ही इथे लिहू शकता स्मॉलेस्ट व्हायरस आणि इथे लिहू शकता तुम्ही लार्जेस्ट व्हायरस इन अ डीएनए. डीएनए व्हायरस मध्ये कोणता लार्जेस्ट आहे तर तो आहे पॉक्स व्हायरस. आणि पार्व्हो व्हायरस जो आहे तो सर्वात साईजला कमी असलेला आहे डीएनए व्हायरसेस मध्ये. सो हे तुम्ही सगळं याच्यावर किती सगळे प्रश्न बनवू शकतात
हे जे मी आता तुम्हाला सांगितलं याचे एक्झाम्पल ऑलरेडी हे जे इथे मी लिहिलेले आहे पार्ट 1 व्हायरोलॉजीमध्ये आपण ते सगळं कव्हर केलेले आहे, काही पार्ट 3 मध्ये आहे मला असं वाटते. सो तिथे आपलं ते कव्हर झालेले आहे. पण ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते आहे याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. पार्वो व्हायरस, पॉलिओमा व्हायरस, पॅपिलो व्हायरस, एडिनो व्हायरस, त्याच्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे एच बघायचे होते, हेपिडना व्हायरस, हर्पीज व्हायरस आणि शेवटचा पॉक्स व्हायरस. हा सिक्वेन्स 4 मध्ये एन्व्हलप नाहीये, 6 मध्ये आयसोहेड्रल आहे. पहिला जो आहे तो 22 वाला आहे म्हणजे सर्वात छोटा आहे म्हणजे पार्वो व्हायरस आहे. पॉक्स व्हायरस जो आहे हा सर्वात मोठा आहे साईज वाईज डीएनए मध्ये. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची होती की सिंगल स्टँडर्ड, कारण की डीएनए आहे सिंगल स्टँडर्ड वाला एकच आहे, तो पहिला म्हणजे कोणता पार्वो व्हायरस आहे. सो याला तुम्ही हायलाइट जर व्यवस्थित केलं या सगळ्या गोष्टींना, याच्यावर बरेच प्रश्न फिरून विचारले जाऊ शकतात. मी माझ्या प्रत्येक टॉपिक जेव्हा संपतो, जेव्हा माझं हिमॅटॉलॉजी संपलं किंवा हिमॅटॉलॉजीवर अर्ध्याच्यावर मी एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला घेतले. मुलांचा अभ्यास व्हावा, टार्गेट देऊन मी अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअप ग्रुपला एक मी तारीख देतो, काही दिवस देतो मुलांना अभ्यास करण्यासाठी. तेवढ्या दिवसात ते 4-5 पार्ट वाचतात, नोट्स वाचतात, ॲपमध्ये असलेले एमसीक्यू विथ एक्सप्लेनेशन वाचतात, त्याच्यानंतर माझी टेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. आणि हे टार्गेट बेस अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे आत्तापासून व्यवस्थित अभ्यास होतो. जाऊया ह्या काही डीएनए व्हायरसच्या नंतर याच्याबद्दल ही जी माहिती आता आपण इथे बघितलेली आहे त्यालाच एकदा आपण व्यवस्थित करून घेऊया. रेप्लिकेशन साईट कुठे रेप्लिकेट होतात. आता रेप्लिकेशनचा विषय असा आहे, ज्या लोकांनी बॅच जॉईन केली आहे त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट नवीन नाही आहे, पण जे पहिल्यांदा मला युट्यूबला बघत आहे त्यांना माहिती आहे, त्यांना सांगतो आहे की व्हायरस जो आहे हा स्वतः बॉडीच्या जर बाहेर असेल, सेलच्या बाहेर असेल, होस्ट सेलच्या बाहेर असेल तर तो इनॅक्टिव्ह असतो. पण जेव्हा तो होस्ट सेलच्या आतमध्ये जातो तर त्या होस्ट सेलची पूर्ण मशिनरी तो स्वतःच्या रिप्लिकेशनसाठी वापरतो. पुन्हा एकदा सांगतोय, व्हायरस जो आहे बॉडीच्या बाहेर जर असेल तर तो लिव्हिंग थिंगच नसतो बऱ्यापैकी. तो जेव्हा होस्टच्या आतमध्ये येतो तेव्हा तो बऱ्यापैकी जिवंत होतो, तेव्हा त्याचं रेप्लिकेशन होऊ शकते. आणि त्याच्याकडे स्वतःचं रेप्लिकेशन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी स्वतःची मशिनरी त्याच्याकडे नाहीये. तो ज्या सेलमध्ये जातो त्या सेलची रेप्लिकेशन करण्याची मशिनरी तो वापरतो. ठीक आहे, मग त्या सेलमध्ये न्यूक्लियस राहते किंवा सायटोप्लाझम राहते. म्हणून बघा कोणत्या साईटवर जाऊन तो रेप्लिकेशन करतो. सो मोस्ट ऑफ द डीएनए व्हायरस जे 7 आपण आता बघितले आहे त्यापैकी मॅक्झिमम डीएनए व्हायरस जे आहे ते रेप्लिकेट होतात होस्ट सेलच्या न्यूक्लियस मध्ये. होस्ट सेल जर आहे, समजा हा एक होस्ट सेल आहे आणि व्हायरस जो आहे तो इथे ऍक्ट करणार आहे, याच्या आतमध्ये जाणार आहे, इथे न्यूक्लियस पण आहे आणि इथे काय आहे सायटोप्लाझम पण आहे. तर हा व्हायरस सगळेच्या सगळे जे डीएनए व्हायरस आहे ते कुठे जातात, रेप्लिकेशन होण्यासाठी न्यूक्लियसच्या आतमध्ये जातात, तिथली मशिनरी वापरतात फॉर द रेप्लिकेशन, फॉर द मल्टिप्लिकेशन. पण फक्त आणि फक्त पॉक्स व्हायरस जो आहे तोच असा आहे जो सायटोप्लाझम मध्ये काय होतो, रेप्लिकेशन करतो. म्हणूनच आपण इथे ऍड करू शकतो, हा जो पॉइंट इथे आहे ना पॉक्स व्हायरसचा, इथे आपण लिहू शकतो की रेप्लिकेशन इन सायटोप्लाझम. हा पॉइंट इथेच लिहून ठेवायचा. म्हणजे काय होईल की ते चार्ट मध्ये इतक्या गोष्टी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करायचा की एकदा चार्ट बघितला की बाकी थेरी वाचायची गरज पडू नये. ठीक आहे, सो रेप्लिकेशन जे आहे त्याचं रेप्लिकेशन जे आहे ते कुठे होत आहे, सायटोप्लाझम, आणि बाकी वरचे सगळे आहे त्यांचं रेप्लिकेशन जे आहे ते कुठे होत आहे, तर न्यूक्लियस मध्ये होत आहे. सो पुढे बघूया, एन्व्हलप. कोणाकडे एन्व्हलप आहे आणि कोणाकडे नेकड आहे. नेकड म्हणजे काय, ज्यांच्यावर एन्व्हलप नाही ते. तर मला असं वाटतं की हा टॉपिक तर मी शिकवायलाच पाहिजे नाही आता, कारण की तुम्हाला सगळ्यांना आत्ताच मी ते पहिले 4 जे होते ते सगळे नॉन एन्व्हलप आहे, नो म्हणून आपण तिथे लिहिलेले आहे. आणि एन्व्हलप आले त्याच्या खालचे जेवढे आहे उरलेले मग 3 ते सगळे एन्व्हलप आले आहेत. तरी एकदा बघून घेऊ, तेच आहे, याची गरज नाहीये तुम्हाला, हे पण एकदा नोट्स मधून कट करून घ्याल. एन्व्हलप जसं हर्पीज आहे, पॉक्स आहे, हिपेडना आहे, हे 3 जे आपण बघितले होते हे एन्व्हलप वाले आहे खालचे वाले. त्याच्यानंतर जे पॉलिओमा, त्याच्यानंतर एडिनो, पॅपिलोमा आणि पार्वो व्हायरस. सो हा जो इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन सरळ सरळ या चार्ट संदर्भातली आहे. एन्व्हलप नसलेले 4 आणि असलेले खालचे 4. सो त्या संदर्भातली ही सगळं माहिती आहे. पुढे आपण बघूया, जिनोम. मोस्ट ऑफ जिनोम, जेनेटिक मटेरियल कशा पद्धतीचं आहे, हे सगळे डीएनए व्हायरसेस आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की डीएनए जो आहे हा डबल स्टँडर्ड असतो. एक्सेप्ट जो मी तुम्हाला सांगितलं होता ती होती पहिला म्हणजे कोणता, पार्वो व्हायरस, हा सिंगल स्टँडर्ड असतो. म्हणून बघा काय म्हटलं आहे, मोस्ट आर अ डबल स्टँडर्ड डीएनए, डबल स्टँडर्ड, डीएस म्हणजे डबल स्टँडर्ड. फक्त एक पार्वो व्हायरसच असा आहे
जो आपण मगाशी मेन्शन केला होता त्या चार्टमध्ये की तो सिंगल स्टँडर्ड डीएनए त्याच्याकडे आहे, सिंगल स्टँडर्ड डीएनए आहे. नंतर ऑन्कोजिनियसचा अर्थ काय होतो की कॅन्सर प्रोड्यूस करू शकतात असे. सो याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हर्पीज व्हायरस आणि हिपेटला म्हणजे दोन्ही पण एच याच्यामध्ये आले जे कॅन्सर क्रिएट करू शकतात. आणि अजून एक होता तो आहे पॅपिलोमा व्हायरस. तर हे आहे कॅन्सर क्रिएट करू शकणारे व्हायरसेस. तर कसं करायचं बघा, पॅपिलोमा व्हायरस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्या चार्टवर जायचं, हे बघा हा पॅपिलोमा इथे जो आहे हा पॅपिलोमा आणि हे दोन्ही पण एच, या दोघांना असं कंबाईन करायचं आणि इथे लिहायचं कॅन्सर प्रोड्युसिंग, इथे लिहायचं कॅन्सर प्रोड्युसिंग. आता त्याच्यामुळे काय होईल एकदा मी थोडं याला क्लिअर करून घेतो, हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हा पॅपिलोमा व्हायरस आणि दोन्ही पण एच वाले, इथे असं लिहून घ्यायचं प्रोड्युसिंग अ कॅन्सर. म्हणजे काय होईल, ह्या सगळा जो डाटा आहे हा एका चार्ट मध्ये तुमच्याकडे असल्यानंतर हे जे छोटे छोटे प्रश्न बनत आहे, म्हणजे खालीलपैकी कोणत्या व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो असा जर काही प्रश्न आला आणि आपल्याला हे जर लक्षात राहिलं व्यवस्थित, या चार्टमध्ये आपण जो काही करतो आहे सगळं छोट्या छोट्या गोष्टी मेन्शन करतो आहे, या तुम्हाला नक्कीच कामात पडतील. ठीक आहे, सो ते महत्वाचं आहे. सो या चार्टमध्ये मॅक्झिमम गोष्टीचं इन्क्लूड मी केलेलं आहे जेणेकरून बाकी काही या डीएनए व्हायरस बद्दल तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. आता जाऊया आपल्या आरएनए व्हायरसेस बद्दल. आता डीएनए व्हायरस आपण बघितले 7च होते, त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला ते लक्षात ठेवायला थोडेसे इझी गेले होते. आपला पहिला जो तो होता व्हायरस तो पार्वो व्हायरस होता आणि शेवटचा जो होता तो पॉक्स व्हायरस होता. नंतर पुन्हा आपण वर तीन पी ठेवलेले होते, सर्वात खालचा पण पीस होता, त्याच्यात एडिनो व्हायरस ठेवला, 2 एच ठेवले आणि सर्वात खालचा पॉक्स मी तुम्हाला सांगितला. असे 7 व्हायरस आपण ठेवले. एनव्हलप मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या 4ला एनव्हलप नाहीये, खालच्या 3ला आहे. पहिले 6 जे आपल्याला मिळाले होते ते आयसोहायड्रल होते. पार्वो व्हायरस हा छोटा होता, पॉक्स व्हायरस हा मोठा होता आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली होती की जो पार्वो व्हायरस आहे तो कसा आहे, तो सिंगल स्टँडर्ड आहे, कारण की तो डीएनए व्हायरस आहे. आपल्याला वाटेल डीएनए म्हटलं की डबल स्टँडर्ड, फक्त पार्वो व्हायरस एक्सेप्शन आहे त्याला. ही सगळी जी माहिती आहे ही डीएनए व्हायरस बद्दल आपण जी बघितली, आता जे तुमच्यासमोर व्हिज्युअलाइज झालं असेल, जरी ती डायग्राम आता तुमच्यासमोर नाहीये, तो चार्ट तुमच्यासमोर आता नाहीये, तरी पण आपण त्याला इतकं वारंवार समजून देण्याचा मी प्रयत्न केला. तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन दिल्यामुळे आता जेव्हा मी सांगतो आहे ते सगळा पूर्ण चार्ट तुमच्यासमोर व्हिज्युअलाइज झालेला आहे. आता आरएनए व्हायरस बद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आरएनए व्हायरस जो आहे याच्यामध्ये आपण काय केलंय पहिले की आरएनए व्हायरस जसं हा व्हायरस आहे आणि याच्यामध्ये सेंटरमध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. आता आरएनए म्हटलं की होऊ शकते सिंगल स्टँडर्ड असेल, पण तो सिंगल स्टँडर्ड पण असतो, डबल स्टँडर्ड पण असू शकतो. पण या जो आरएनए आहे तो त्याच्या सेगमेंट्स मध्ये तुटलेला असतो. म्हणजे हा जर आरएनए व्हायरस आहे एक, तर तो आरएनए व्हायरस जो आहे तो छोट्या पार्ट मध्ये असा तुटलेला असतो. ठीक आहे तर एकच आरएनए व्हायरस किंवा डबल पण असू शकते, पण तो सेगमेंट मध्ये थोडा तुटलेला आहे. आणि किती सेगमेंट्स मध्ये तुटलेला आहे याच्यानुसार पण एक छोटंसं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. सो बघूया सेगमेंटेड आरएनए व्हायरस. सो त्याचं आरएनए व्हायरस जो असतो त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असते ते किती तुकड्यांमध्ये तुटलेले आहे त्याच्या बेसिसवर आपण बघतो आहे. जो ऑर्थोमिक्झो व्हायरस, हे ऑर्थोमिक्झो व्हायरस आरएनएचा टाईप आहे. पुढे आपण ते 15 पण आरएनएचे टाईप बघणार आहे, पाठ करून मी तुमच्याकडून घेणार आहे आणि सगळ्या त्याच्या ज्या छोट्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या पण मी तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे. सो ऑर्थोमिक्झो व्हायरस जो आहे हा 8 पार्ट्स मध्ये तुटलेला असतो. 8 छोट्या पार्ट्स मध्ये तुटलेला असतो. कसा तुटलेला असतो डायग्राम मी तुम्हाला दाखवून देतो म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाईल. हे बघा हा व्हायरस आहे, तुम्ही इथे काउंट करू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपण जे नॉर्मल ह्युमन बिंगचं जेव्हा आपण डीएनए किंवा आरएनए बघतो तो सिंगल असतो, एक तर डबल स्टँडर्ड असलेला डीएनए असतो किंवा मग सिंगल एक आरएनए असतो. पण यांचा जो आरएनए आहे तो तुटलेला आहे आणि 8 भागांमध्ये तुटलेला आहे. मग आता मला सांगा, जर 8 भागांमध्ये तुटलेला आहे तर हे कोणत्या व्हायरसचं म्हणजे स्ट्रक्चर असणार आहे? ऑब्वियस आहे तो ऑर्थोमिक्झो व्हायरस आहे, कारण की 8 पार्ट मध्ये तो चेंज झालेला आहे, तुटलेला आहे. ठीक आहे, सेगमेंट्स मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघतो हे रिओ व्हायरस जो आहे तो 11 ते 12 डबल स्टँडर्ड आरएनए सेगमेंट्स मध्ये असतो. रिओ व्हायरस 11 ते 12 पर्यंत तुटलेला असतो. त्याच्यानंतर अरिना व्हायरस जो आहे तो 2 पार्ट्स मध्ये तुटलेला असतो आणि बुनिया व्हायरस जो आहे तो 3 पार्ट्स मध्ये तुटलेला असतो. सो ऑर्थो जो आहे तो 8 मध्ये, रिओ जो आहे तो 12 मध्ये, अरिना जो आहे तो 3 मध्ये आणि ब्युनिया जो आहे तो 2 मध्ये. असं 8 12 3 2 तुम्हाला लक्षात ठेवता येईल आणि सिक्वेन्स पण लक्षात ठेवावा लागेल. ऑर्थो, रिओ, त्याच्यानंतर अरिना आणि ब्युनिया व्हायरस. तर हे 8 12 3 आणि 2 तुम्हाला लक्षात ठेवता येईल
अशा प्रकारचे सेगमेंट्स ते असतात. याच्यावर पण एखाद वेळेस प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊया आणि समजून घेऊया सगळ्यात कॉम्प्लिकेटेड असलेला RNA व्हायरस. याच्यावर ज्याची कमांड आली त्याला बरेच प्रश्न सुटतील एक्झाम मध्ये. सो हे इतकं महत्वाचं आहे की आतापर्यंत जे मी शिकवलेलं आहे तुम्हाला DNA बद्दल किंवा आज जेवढं आपण बघतो आहे व्हायरोलॉजीवर जर प्रश्न 10 येत असतील, एक्झाम्पल देतो आहे, तर आजच्या व्हायरोलॉजीच्या याच्यामधून तुम्हाला 3-4 प्रश्न तर नक्कीच मिळतील. अख्ख्या व्हायरोलॉजी मधून जर पेपर काढला 10 मार्काचा तर आता जे मी आज पूर्ण कम्प्लीट करणार आहे तेवढ्या याच्यावर तुम्हाला 3-4 प्रश्न मिळून जातील. इतका महत्वाचा आजचा टॉपिक आहे. सो समजून घेऊया. आता तुम्हाला माझा पॅटर्न DNA व्हायरसच्या वेळेस समजला असेल. आता जे मी शिकवणार आहे ते RNA व्हायरसेस आहे. ते कोणते व्हायरस आहे? RNA व्हायरस. मगाशी जे आपण क्लासिफिकेशन चार्ट जो बघितला तो DNA व्हायरसचा होता. आता आपण बघणार आहे RNA व्हायरस बद्दल. तो बघा RNA व्हायरस काय म्हणतो आपल्याला. RNA व्हायरस म्हणतो आहे, याची मी तुम्हाला पहिले ट्रिक सांगून देतो. याची मी तुम्हाला ट्रिक सांगून देतो. आता याच्या ट्रिक मध्ये पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल PSC तुम्हाला लक्षात राहते. आपण बऱ्याचदा बोलताना बरेच लोक PSC प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. सो इथे तुम्हाला PSC लक्षात ठेवावं लागेल. PHC हा PH आणि C. मी पुन्हा एकदा सांगतोय, अख्ख्या युट्यूबवर जा, तुम्ही कोणत्याही बुक बघून घ्या. जे ट्रिक मी आता तुम्हाला सांगतो आहे आणि ज्या पद्धतीने सांगतोय हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. 101% शुअर आहे, माझ्या डोक्यातून निघालेली आहे. सो याचा अभ्यास करताना लक्षात आलेल्या गोष्टी आहे की या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहे, तर याला टॅकल कसं करायचं. सो PSC वरून आपल्याला पहिला जो आहे तो आहे पिकोरना व्हायरस. पहिला जो आहे तो पिकोरना व्हायरस आहे. दुसरा जो आहे तो हिपे व्हायरस आहे. आणि तिसरा जो आहे कॅलिसी व्हायरस आहे. ह्या तिघांची नावं आपल्याला पाठ करावे लागेल. इथे या 3 साठी माझ्याकडे काहीच ट्रिक नाहीये, पण लक्षात राहू शकतं, असं काही खूप कठीण नाहीये. सो पहिला व्हायरस आपण काय सांगितला? पिकोरना व्हायरस. नंतरचा कोणता सांगितला? हिपे व्हायरस आणि कॅलिसी व्हायरस. अशा प्रकारचे 3 व्हायरसचे नाव आपण PHC या निमोनिक वरून लक्षात ठेवलेलं आहे. PSC आपण सगळे हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करणारे किंवा तिथे जाणारे इच्छा असलेले लोक आहेत, तर हेल्थ डिपार्टमेंट मध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर PSC तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सो P म्हणजे काय? पिकोरना व्हायरस. PH म्हणजे काय? तो H म्हणजे काय? हिपीज व्हायरस. आणि नंतर जर थर्ड वाला जो आहे C म्हणजे काय? कॅलिसी व्हायरस. हे 3 नावं आपण पहिले पाठ करून घेतले. आपल्या टोटल व्हायरसेस किती पाठ करायचे आहे? टोटल आपल्याला पाठ करायचे 15. ते पण मागे पुढे चालेल का? बिलकुल चालणार नाही. 15चे 15 जोपर्यंत तुम्ही सिक्वेन्स मध्ये पाठ करणार नाही तोपर्यंत हे समोरचं जे चार्ट आहे ते तुम्हाला लक्षात राहू शकत नाही. त्याच्यामुळे DNA व्हायरस आपले ते 7 पाठ झालेले आहेत. ठीक आहे. पहिले 3 P होते, खालचा एक P होता, एक A वाला होता आणि 2 H वाले होते मध्ये. ठीक आहे. सो आता हे पूर्ण 15 नावं तुम्हाला पाठ राहतील. पहिला मी पुन्हा एकदा सांगतोय PHC. P म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? पिकोरना व्हायरस. H म्हणजे काय सांगितलं? हिपे व्हायरस. नंतर मी तुम्हाला थर्ड वाला कोणतं सांगितला? कॅलिसी व्हायरस. हे 3 नावं तुम्ही पाठ तुमचे झालेले आहे PSC या निमोनिक वरून. आता पुढे एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो आहे, थोडीशी अट्रॅन्डम आहे, पण याच्यापेक्षा बेस्ट मी नाही देऊ शकणार. मी पूर्ण खूप विचार करून त्याला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो स्टोरीवर जाऊया. स्टोरीवर जाण्याच्या आधी लास्टचे जे 2 आहेत ते तुम्हाला मी एकदा सांगून देतो. येस, शेवटचे 2 जे आहे ते बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस. डेल्टा हा शब्द आपल्याला एकदम असं काहीतरी फिजिक्स मधला भारी शब्द वाटतो. ठीक आहे. सो बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस हे 2 आपल्या लक्षात राहू शकतात की शेवटचे कोणते होते? बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस. पहिले PSC लक्षात ठेवायचं, सर्वात शेवटचे बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस हे लक्षात राहू शकतात. आता आपल्याकडे 10 व्हायरस सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवण्याचं टार्गेट आहे. सो RNA व्हायरस मध्ये आपण आहोत. RNA व्हायरस मध्ये टोटल RNA चे व्हायरसेस किती आहे? 15 व्हायरसेस आहे. पहिले 3 आपल्या लक्षात आहे. पहिले कोणतं आहे? PSC पिकोरना व्हायरस. त्याच्यानंतर H म्हणजे काय? हिपे व्हायरस. आणि त्यानंतर C म्हणजे काय? कॅलिसी व्हायरस. हे 3 व्हायरसेसचे नाव आपण लक्षात ठेवले. सर्वात शेवटचे 2 मी तुम्हाला सांगतो आहे. एक आहे बुनिया व्हायरस आणि शेवटचा डेल्टा. डेल्टा म्हणजे असं एकदम भारी वाटते काहीतरी. बऱ्याच लोकांचे फेसबुकवरचे नाव डेल्टा, अल्फा असे असतात, तर ते डेल्टा तुमच्या बिलकुल लक्षात राहील. माझ्या तर नेहमीच लक्षात राहते. सो बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस आपल्याला लक्षात आहे. हे सिक्वेन्स वाईज पाठ असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय. सो पहिले 3 गेले, खालचे 2 गेले, मधातले 10 व्हायरसचे नावं आता आपण पाठ करूया विथ स्टोरी. काही जास्त त्रास जाणार नाही तुम्हाला. बघा आता हे 10 नावं
हा, तर हे 10 नावं, पहिले 3 झालेले आहे, आता चौथ्या नावापासून आपण स्टार्ट करतो आहे. तर हे 10 नावं बघूया आपण कसं आहे. आता बघा, एक रिओ नावाचा मुलगा आहे. रिओ काय म्हणतो? रिओ म्हणतो फेविकॉल घेऊन ये. रिओ म्हणतोय फेविकॉल घेऊन ये. हा फ्लॅवी व्हायरस आहे. रिओ व्हायरस म्हणतोय, रिओ म्हणतोय की फेविकॉल घेऊन ये, टांगायचं आहे. फेविकॉलनी टांगायचं आहे. कोणाला? रेट्रोला. 4 नावं बघा, व्यवस्थित लक्षात राहील. काय सांगितलं? रिओ नावाचा एक व्यक्ती आहे, तो म्हणतो फेविकॉल घेऊन ये. कशासाठी? टांगायसाठी. कोणाला? टोगो व्हायरस. टांगणं म्हणजे काय? टोगो व्हायरस. कोणाला टांगायचं आहे? रेट्रो व्हायरसला टांगायचं आहे, रेट्रोला टांगायचं आहे. सो रिओ म्हणतो फेविकॉल घेऊन ये, टांगायचं आहे. कोणाला? रेट्रोला टांगायचं आहे. मग रेट्रो म्हणतो त्याच्यावर, रेट्रो म्हणतो की माझे ऑर्थो जर तुम्ही मला टांगलं तर काय होईल? त्याच्यावर रेट्रो देखो काय म्हणतो आहे? रेट्रो म्हणतो माझे जे ऑर्थो आहे, ऑर्थो म्हणजे काय? बोन्स. जर आपण त्या रेट्रोला टांगलं आणि तो पडला तर काय होईल त्याचे? तो म्हणतोय की माझे जे ऑर्थो आहे, ऑर्थो म्हणजे काय? बोन्स. माझे जे बोन्स आहे ते मला खूप प्यारे आहे. प्यारे आहे म्हणजे काय? मला खूप आवडीचे आहे. शब्द बघा कसं मी सांगतो आहे. रिओ म्हणतोय की फेविकॉल घेऊन आपल्याला टांगायचं आहे. कुणाला? रेट्रोला टांगायचं आहे. त्याच्यावर रेट्रो म्हणतो की माझे जे ऑर्थो आहे, म्हणजेच माझे जे ऑर्थोपेडिक्स म्हणजे ऑर्थो, तुम्हाला हा शब्द बोनशी संदर्भात आहे. तो त्याच्यावर जर याला टांगलं तर रेट्रोला आता भीती वाटली. आपल्याला टांगलं तर काय होईल? आपले जे ऑर्थो आहे म्हणजेच आपले जे बोन्स आहे ते म्हणतो की मला खूप प्यारे आहे, मला टांगू नका. मला ते माझे जे ऑर्थो आहे, माझे बोन जे आहे ते खूप प्यारे आहे. त्याच्यावर जर मी पडलो तर मला रॅबिट सारखं व्हावं लागेल. रॅबिट काय करतो? पाय तुटल्यानंतर म्हणजे पाय त्याचे एकदम असे फ्लॅट असतात, तो उड्या मारत चालतो. हा व्यवस्थित चालू शकणार नाही, याला उड्या मारत चालावं लागेल. कोणासारखं? रॅबिट सारखं. सिक्वेन्स महत्वाचा आहे. स्टोरी तुम्हाला आवडो न आवडो मला माहिती नाही, पण याच्यापेक्षा बेस्ट स्टोरी मी नाही बनवू शकलो. आणि जुळती आहे ते व्यवस्थित, आणि लक्षात ठेवला एकदम सोपी आहे. बघा काय म्हणतो आहे रिओ, काय म्हणतोय की फेविकॉल घेऊन ये, आपल्याला टांगायचं आहे टोगो व्हायरस. कोणाला? रेट्रोला टांगायचं आहे. रेट्रोला वाईट वाटलं. रेट्रो म्हणतो की यार माझे जे ऑर्थो आहे, माझे जे बोन आहे ते मला खूप प्यारे आहे. म्हणून तो म्हणतो आहे की जर मी पडलो, मला काही झालं माझ्या बोन्सला, मला रॅबिट सारखं उड्या मारावं लागेल. मग हे गोष्ट ऐकल्याच्या नंतर फील झालं. कोणाला फील झालं? 2 लोकांना फील झालं. एक होता करोना आणि दुसरा होता अरिना. एक होती करोना आणि एक होती अरिना, यांना फील झालं. 10 नावं आपले पाठ झालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, स्टोरी एकदम सिंपल आहे. अशा स्टोरी थ्रू तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात राहील. अदरवाईज तो सिक्वेन्स लक्षात राहणं अशक्य आहे. आणि या सिक्वेन्स थ्रू लक्षात राहू शकतो. PSC तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला जो PSC मध्ये पिकोरना व्हायरस, नंतर PH जेव्हा मी म्हटलं हिप्पे व्हायरस, नंतर जो PSC चा सी जो होता तो कॅलिसी व्हायरस, ते झाले वरचे 3. खाली मी तुम्हाला काय सांगितलं? बुनिया व्हायरस आणि डेल्टा व्हायरस, ते 5 म्हणजे वरचे 3 खालचे 2, 5 व्हायरस तुम्हाला पाठ झाले आहे. नंतर स्टोरी सुरू करायची 4थ्या नंबर पासून. हे जे तुम्हाला दिसतो आहे, रिओ म्हणतो की फेविकॉल घेऊन ये, मला टांगायचं आहे. टांगायचा म्हणजे काय? टोगो व्हायरस. कोणाला? रेट्रो व्हायरसला. रेट्रोला आता भीती वाटली. रेट्रो म्हणतो की माझे जे ऑर्थो आहे, म्हणजेच माझे जे बोन्स आहे ते मला कसे आहे? प्यारे आहे. प्यारे म्हणजे काय? पॅरामायक्झो व्हायरस. ऑर्थो म्हणजे काय? ऑर्थोमिक्सो व्हायरस. ते सॉरी, मला खूप प्यारे आहे. माझ्या बोन्सला जर काही झालं तर मला रॅबिट सारख्या उड्या मारत जावं लागेल. आता हे सगळं पाहून फिलिंग आली, वाईट वाटलं. कोणाला फील झालं ही गोष्ट? ही झाली करोना आणि अरिना. कोरोना आणि अरिनाला या बाबतीत फील झालं करोना आणि अरिनाला. तर असा हा सिक्वेन्स आहे. सो रिओ वरून रिओ व्हायरस, फेविकॉल म्हणजे फेवी व्हायरस, नंतर टांगायचं होतं म्हणजे टोगो व्हायरस, आणि नंतर रेट्रो व्हायरसला टांगायचं होतं. मग रेट्रो व्हायरसला काय वाटलं की तो म्हणतो की माझे जे ऑर्थो आहे म्हणजेच ऑर्थोमिक्सो व्हायरस, ऑर्थो म्हणजेच बोन्स, हे मला कसे आहे? खूप प्यारे म्हणजे काय? पॅरामायक्झो व्हायरस. आणि मला जर माझ्या पायांना काही झालं, माझ्या हाडांना काही झालं तर रॅबिट सारख्या उड्या मारत मला यावं लागेल. म्हणून तो रॅबिडो व्हायरस इथे मी लिहिलेला आहे. मग हे याची दयनीय अवस्था, कोणाची? त्या रेट्रोची दयनीय अवस्था पाहणी झाली नाही आणि फील झालं, म्हणजेच फिलो व्हायरस फील झालं. कोणाला? 2 लोकांना. एक करोना व्हायरस, करोना, आणि दुसरा आहे अरेना. तर या दोघांना फील झालं. अशी ही छोटीशी स्टोरी आहे. आणि या स्टोरीमुळे मधातले जे 10 नाव आहे ते आपले पाठ पण झालेले आहेत. सो वरचे 3, खालचे 2, मधातले 10. आज सिक्वेन्स ज्याला पाठ आहे
त्याचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आत्ता सांगतो. बघा आता, ज्यांचे हे 10 नावं पाठ झालेले आहे, मगाशीच मी सांगितलं होतं की एन्व्हलप जे आहे ते पहिल्या 4ला नाहीये. सेम गोष्ट आपण डीएनए मध्ये पण बघितली होती. तिथे पण पहिले 4 जे सिक्वेन्सेस होते त्यांना पण एन्व्हलप नव्हतं, इथे पण एन्व्हलप नाहीये. सो किती सिंपल होईल. तुम्हाला कितीही फिरून प्रश्न विचारू द्या, डीएनए व्हायरसेस बद्दल विचारू द्या, आरएनए व्हायरसेस बद्दल विचारू द्या, कितीही एक्झाम्पल देऊ द्या, म्हणजे किती एक्झाम्पल होत आहे. मगाशीचे ते 7 आणि हे 15, म्हणजे जवळजवळ 22-23 टोटल ते व्हायरसेस मध्ये आता तुम्हाला माहिती आहे कोणाला एन्व्हलप आहे आणि कोणाला एन्व्हलप नाही आहे. त्यातले त्यात डीएनए वाले कोणते आहेत, त्यातला कोणाला व्हायरस एन्व्हलप आहे कोणाला नाही तुम्हाला माहिती आहे. व्हायरसेस मध्ये जे 15 आपण शिकलो त्यामध्ये कोणाला एन्व्हलप आहे कोणाला एन्व्हलप नाही हे पण तुम्हाला पाठ आहे. आता सिमेट्री बद्दल बोलूया. सिमेट्री मध्ये तिथे तुम्हाला आठवते का आपण 6 लोकांना सिमेट्री दिली होती. तुम्ही मला म्हणत पण होते सर इनमीन 7 आहे, त्यातलं तुम्ही सांगताय की 6 लोकांना आयसोहायड्रल आहे. 6 लिहिणं तिथं गरजेचं होतं इथे लक्षात राहण्यासाठी, कारण की तिथे 6 होतं, इथे 7 आहे. पहिले 7 जे आहे ते सगळे जे आहे ते आयसोहायड्रल आहे. कसे आहे, तिथे 6 होतं पण इथे 7 आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि तिथे एक आपण कॉम्प्लेक्स बघितला होता, इथे बाकी सगळ्यांची हेलिकल स्ट्रक्चर आहे. इथे बाकी सगळ्यांचे जर तुम्ही बघितलं सिमेट्री कशी आहे, हेलिकल आहे. तिथे सगळ्यांचे पहिले वरचे जे 6 होते त्यांची आयसोहायड्रल होतं आणि मग शेवटच्याचं जे होतं पॉक्स व्हायरस त्याचं कॉम्प्लेक्स होतं. इथे पहिले जे 7 आहे त्याचं आयसोहायड्रलच आहे, पण नंतर सगळ्यांचं कसं आहे हेलिकल स्ट्रक्चर आहे. आता हे आयसोहायड्रल, हेलिकल, कॉम्प्लेक्स हे नवीन विद्यार्थी जे मला फर्स्ट टाइम बघत आहे त्यांना नक्कीच समजणार नाही की हे स्ट्रक्चर असते कसं. हे ट्रिक तर तुम्हाला समजली असेल, पण हे जे बेसिक आहे हे मी ऑलरेडी माझे जे बॅचची मुलं आहे त्यांना ऍपमध्ये जो माझा व्हायरोलॉजी वाटते पार्ट 2 मध्ये बहुतेक हे सगळं आपण सिमेट्री वगैरे कव्हर केलेलं आहे. सो त्यांना हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम माहितीच आहे, तोंडपाठ आहे की कसं असतं ते. डायग्राम वगैरे मी सगळ्या दाखवलेले आहे. सो हे इथे सगळं आपलं पाठ होऊन जाईल. आता पुढे जाऊया. तुम्हाला जर आठवत असेल तर मी जर प्रश्न विचारला तुम्हाला की यार डीएनए व्हायरस मध्ये, डीएनए बरं अरे हे आता आपण आरएनए व्हायरस शिकतो आहे, डीएनए व्हायरस मधला सर्वात छोटा व्हायरस कोणता. तुम्ही पटकन सांगणार की सर तो पार्व्हो व्हायरस आहे पहिलावाला. तो इतका बदमाश आहे की त्याच्याकडे सिंगल स्ट्रँड डीएनए आहे पण तो सिंगल स्ट्रँडेड वाला आहे आणि त्याची 22 नॅनोमीटर इतकी साईज पण आपण लिहिली होती. 22 म्हणजे सर्वात छोटा डीएनए मधला तो आहे. आरएनए मधला सर्वात जो आहे तो पिकॉर्नी आहे, याची साईज जी 28 आहे. पण जर मी आता ओव्हरऑल तुम्हाला विचारलं की यार डीएनए मधून सर्वात छोटा कोणता, तुम्ही म्हणणार की 22 वाला पार्व्हो व्हायरस. जर मी तुम्हाला आरएनए फक्त असं लिहिलं राहिलं प्रश्नामध्ये की आरएनए मधून सर्वात छोटा व्हायरस कोणता, तर आरएनए मधून छोटा कोणता आहे पिकॉर्नी व्हायरस. पण डीएनए आणि आरएनए दोघांमधून सर्वात छोटा कोणता, तर तो पार्व्हो व्हायरसच आहे, कारण की त्याची साईज किती होती 22 होती. ठीक आहे. आणि तिथे सर्वात मोठा मी कोणता सांगितलं तुम्हाला डीएनए मध्ये, तो पॉक्स व्हायरस होता. आता तुम्ही लोकांनी कमेंट करून खाली सांगायचं आहे की सर्वात मोठा व्हायरस आरएनए व्हायरस मध्ये कोणता आहे. ठीक आहे. सो कमेंट करायचं आणि खाली टाकायचं की आरएनए मध्ये कोणता व्हायरस साईजनी सर्वात मोठा आहे. जाऊया पुढे आपण. बघा आरएनए म्हटल्यानंतर तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे रे, सगळ्यांना आरएनए सिंगलच, जसं आपल्या बॉडीमध्ये आरएनए हा सिंगलच असतो. डीएनए मध्ये आपल्याला माहिती होतं की डबल स्टँडर्ड असतो. तिथे पण एक बदमाश होता कोण, पार्व्हो व्हायरस, त्याच्याकडे सिंगल होता. आता आरएनए म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये आहे की यार नाही सगळे सिंगल स्टँडर्ड असले पाहिजे, पण इथे पण एक बदमाश आहे. तो बदमाश कोण आहे माहितीये का, तो बदमाश आहे डबल स्टँडर्ड असलेला रिओ व्हायरस. आणि रिओ तसा पण बदमाश आहे. हे मी का बरं म्हणतो आहे तुम्हाला, कारण की स्टोरीची सुरुवातच केली होती आपल्या रिओनी. रिओ तो होता, तो म्हणतो की रिओनी म्हटलं की फेविकॉल आणा, आपल्याला टांगायचं आहे कुणाला, रेट्रोला. हे जे फालतूचे काम, याला टांग त्याला टांग, हे जे फालतूचे काम आहे ते सुरुवातच कोणी केली होती, त्या रिओनी केली होती. म्हणून इथे आपल्याला त्रास दिला तो रिओच आहे. लक्षात ठेवावं लागेल की डबल स्टँडर्ड वाला जो आहे आरएनएच आहे. आरएनए आपल्याला वाटते की सिंगल स्टँडर्ड आहे, पण हा डबल स्टँडर्ड वाला आरएनए या 15 पैकी एकच आहे. तो म्हणजे कोणता, रिओ व्हायरस. तसा पण रिओ व्हायरस आपल्याला त्रास द्यायसाठी बसलाय. त्या रेट्रोला किती त्रास दिला त्यांनी त्या फेविकॉल आणलं, टांगून ठेवलं त्या रेट्रोला. तर हा एक बदमाश रिओ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो डबल स्टँडर्ड आहे हे पण आपण इथे लक्षात ठेवू शकतो. सो एक्झाम्पल ऑलरेडी मी, बाकी सगळे सिंगल स्टँडर्ड आहे. तुम्ही जर बघाल बाकी सगळे सिंगल स्टँडर्डच आहे. ठीक आहे. आणि सगळे सिंगल स्टँडर्ड आहे. ठीक आहे. आणि हे जे एक्झाम्पल्स आहे हे ऑलरेडी माझ्या व्हायरोलॉजीच्या आधीच्या पार्ट्समध्ये मी कव्हर केलेले आहे. इथे ते रिपीट झालेले आहेत. जे लोक आता मला युट्यूबवर बघत असतील त्यांच्यासाठी हे नवीन असेल.
पण यातले जे बेसिक कन्सेप्ट आहे हे तर आता ट्रिकनी मी तुम्हाला समजून सांगून दिलं. पण कोणतीही एक्झाम जेव्हा आपण क्रॅक करतो तेव्हा क्रॅक करायची असेल तेव्हा आपल्याला बेसिक पासून आपल्याला माहिती असलं पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टी व्यवस्थित समजतात आणि कधी कधी प्रश्न सरळ येत नाही. जर ते फिरून विचारले गेले तर त्यासाठी आपले बेसिक क्लिअर असणं गरजेचं असतं. सो जाऊया पुढे आणि समजून घेऊया. हा, पेप्लोमर्स बद्दल थोडीशी माहिती मी सांगून देतो. याच्याबद्दल पण थोडीशी माहिती ऑलरेडी आपण पार्ट 1 मध्ये बघितली होती. काही पॉईंट सुटले होते त्याला मी या टॉपिक मध्ये इथे कव्हर केलेला आहे. सो बघूया पेप्लोमर्स. सो हे जे व्हायरस आहे याचा भोवतीचा हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो आहे हा काय आहे, पेप्लोमर्स आहे. बघा, पेप्लोमर्स कॉमनली नोन ॲज अ स्पाइक प्रोटीन. स्पाइक म्हणजे काय, हे बाहेर आलेले जे तुम्हाला प्रोजेक्शन दिसत आहे त्याला स्पाइक असं म्हणतात. बाहेर आलेली प्रोजेक्शन स्पाइक प्रोटीन्स आहे, ते स्पाइक प्रोटीन्स आहे. आर ग्लायकोप्रोटीन projection that produce from the surface of the lipid envelope in a certain virus. हा जो आहे ना, हा लिपिडचा एनव्हलप आहे. या लिपिडच्या एनव्हलप मधून हे बाहेर निघालेले काय आहे, पेप्लोमर्स आहे. हे पेप्लोमर्स आहे, हे एनव्हलप आहे. हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो आहे हे एनव्हलप आहे. तर हे मी ऑलरेडी माझं जे बेसिक लेक्चर होतं व्हायरोलॉजीचं फर्स्ट, तेव्हा मी पूर्ण व्हायरोलॉजीची जनरल मॉर्फोलॉजी समजून सांगितली होती, तेव्हा मी समजून सांगितलं होतं. सो बॅच मधल्या मुलांना नक्कीच याचा बिलकुलच त्रास येणार नाही, अंडरस्टँडिंग पटकन असेल. नवीन मुलांसाठी मी सांगितलेलं आहे. सो त्याच्यावर त्या एनव्हलपवर हे असतात. पुढे बघूया. दे आर क्रिटिकल फॉर द व्हायरस ॲबिलिटी टू इंटरॅक्ट द होस्ट. यांचं काम काय असतं, हे जे तुम्हाला दिसतोय ना हा आपल्या बॉडीतला सेल आहे असं समजा. या व्हायरसला या होस्ट सेल, हा होस्ट सेल आहे, हा होस्ट सेल आहे, याच्यासोबत जेव्हा इंटरॅक्ट व्हायचं असते तर याच्याकडे लॉक अँड की असते. म्हणजे याच्याकडे जर असं असेल तर बरोबर हा तिथे जाऊन फसेल. सो याचे रिसेप्टर इथे असतात. सो ह्या रिसेप्टरला जाऊन फसण्यासाठी हे काय असतात, पेप्लोमर्स असतात. तर तिथे जाऊन अटॅच व्हावं व्यवस्थित आणि तो व्हायरस या होस्ट सेलच्या आतमध्ये चांगला घुसावा, होस्ट सेलच्या आतमध्ये चांगला घुसावा, व्यवस्थित तो जावा. कारण की व्हायरसचं अस्तित्व तसं काहीच नाहीये जोपर्यंत तो होस्ट सेलच्या आतमध्ये घुसत नाही तोपर्यंत. म्हणून याच्या आतमध्ये पटकन याचं इंटरॅक्शन व्हावं यासाठी हे बाहेर आलेले पेप्लोमर्स असतात. ते इन्फेक्ट करतात होस्ट सेलला बाय फॅसिलिटिंग द अटॅचमेंट. तर या पेप्लोमर्समुळे होस्ट सेलला ते इंटरॅक्ट होतात, अटॅच होतात आणि त्याच्या आतमध्ये घुसतात, त्याला इन्फेक्ट करतात. टू स्पेसिफिक होस्ट सेल रिसेप्टर. तर या होस्ट सेलवर पण बघा तुम्हाला रिसेप्टर आहे. कोणताही व्हायरस कोणत्याही सेलला कुठेही जाऊन अटॅच होऊ शकत नाही. हा जर होस्ट सेल असेल त्याचे बरोबर रिसेप्टर असतात, बरोबर तेच त्याला, जसं ज्या कुलपाची चाबी जिथे असेल तेच त्याला लागते. कोणतीही चाबी कोणत्याही कुलपाला लागत नाही. बिलकुल तसंच होस्ट सेल जे आहे त्यांच्याकडे ती लॉक असते आणि यांच्याकडे ती चाबी असते. ते बरोबर तिथे जाऊन त्या रिसेप्टरवर अटॅच होतात आणि मग ते इंटॅक्ट होतात. त्याच्याशिवाय असं होऊ शकत नाही. आणि एखाद वेळेस काही डिसीज आपल्याला तुम्हाला माहिती असेल, आपल्याला होतात, ॲनिमल्सला होत नाही. काही डिसीज असे आहेत की ॲनिमलला होतात पण ते आपल्याला होऊ शकत नाही. ते डिसीज कॉझिंग एजंट आपल्या बॉडीमध्ये आले तरी पण होऊ शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की जर व्हायरसला बॅक्टेरियाला आपल्या बॉडीसोबत अटॅक करायचा असेल ते रिसेप्टर लागेल. सो असे काही डिसीजेस आहेत जे आपल्याला होतात, ॲनिमल्सला होत नाही. काही डिसीज ॲनिमल्सला होतात, आपल्याला होत नाही. त्यांचे रिसेप्टरच प्रेझेंट नसतात म्हणून. सो इमिडिएट द फ्युजन विथ द व्हायरल अँड द सेल्युलर मेम्ब्रेन. सो हा जो व्हायरस आहे आणि ही जी सेल्युलर मेम्ब्रेन आहे यांच्यामध्ये काय होतं, फ्युजन होतं. सो इन शॉर्ट जर सांगायचं झालं पेप्लोमर काय आहे, तर पेप्लोमर जे आहे ते स्पाइक ऑफ प्रोटीन आहे. ते ग्लायकोप्रोटीन पासून बनलेले आहे. लिपिडची जी काही एनव्हलप असते त्याच्यावर हे पेप्लोमर प्रेझेंट असतात आणि ते काय करतात, इन्फेक्टेड सेल जो आहे किंवा होस्ट सेल जो आहे त्याच्यासोबत जाऊन ते लॉक अँड की मुवमेंट करतात. रिसिव्हर त्याच्यावर असतात, त्या होस्ट सेलवर, त्याच्यावर जाऊन ते इंटॅक्ट होतात, फ्युजन करतात आणि मग ते त्या सेलला इन्फेक्ट करतात. सो याच्यामध्ये पण दोन प्रकार आहे. बरं, याचं कॉम्पोजिशन कसं आहे, हे ग्लायकोप्रोटीन्स पासून बनलेले आहे. मिनिंग दे कन्सिस्टिंग ऑफ प्रोटीन्स अँड द कार्बोहायड्रेट. ग्लायको म्हणजे काय तर आणि प्रोटीन्स, ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स पासून ते बनलेलं आहे. फंक्शन काय आहे आताच मी सांगितलं. होस्ट सेलला जाऊन अटॅच होण्यासाठी हे महत्वाचे आहे पेप्लोमर्स. म्हणून बघा, ऍक्टिंग ॲज अ लिगॅंड्स टू बाइंड द होस्ट सेल रिसेप्टर. होस्ट सेलवरच्या रिसेप्टरला जाऊन अटॅच होण्यासाठी हे जे पेप्लोमर्स आहे व्हायरसवरचे ते महत्वाचे आहे. सो पुढे बघूया टाइप ऑफ अ पेप्लोमर्स. टाइप ऑफ अ पेप्लोमर्स दोन प्रकार आहे. एक आहे हिम ॲग्लुटिनिन. आता ट्रँग्युलर किंवा स्पाइक शेपचे हे प्रोटीन फाउंड्स असतात व्हायरसवर. सो हे जे व्हायरस आहे याच्यावर हे स्पाइक फॉर्म मध्ये असतात, असे
ठीक आहे. आता जी आपण डायग्राम बघितली होती, कोणत्या व्हायरसमध्ये सहसा पाहायला मिळतात, तर इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये पाहायला मिळतात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग द व्हायरस टू द होस्ट सेल. व्हायरस आणि होस्ट सेलला एकमेकांसोबत अटॅच करण्यासाठी हे हिम ॲग्लुटिनिन जे आहे, जे स्पाइक फॉर्म मध्ये असतात, ते प्रेझेंट असतात. ओके, हिम ॲग्लुटिनिनचा एसे काय आहे बघा. दिस लॅबोरेटरी टेक्निक यूज द व्हायरस ॲबिलिटी टू बाइंड द रेड ब्लड सेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हिम ॲग्लुटिनिन जे पॅप्लोमर्स आहे ते आरबीसीजला जाऊन अटॅक करतात. पुन्हा एकदा सांगतो मी काय म्हणतोय. हे जे हिम ॲग्लुटिनिन आहे म्हणजे हे काय आहे, पॅप्लोमर्स आहे, स्पाइक्स आहे, ते आरबीसीजला जाऊन अटॅच करतात आणि त्याच्यामुळे होते ॲग्लुटिनेशन. आता मला एक सांगा, समजा मी युरिनचं सॅम्पल घेतलं, ठीक आहे, इथे युरिनचं सॅम्पल घेतलं. या युरिनच्या सॅम्पलमध्ये तो व्हायरस प्रेझेंट आहे. त्या युरिनच्या सॅम्पलमध्ये हा व्हायरस प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो आता मी काय केलं, स्लाइड घेतली आणि स्लाइडवर नाही का हे युरिनचं सॅम्पल टाकलं. तो युरिनचं सॅम्पल तर गेलंच, पण सोबतच काय गेलं, तो युरिनचं सॅम्पल सोबत हे व्हायरसेस पण गेले असतील या स्लाइडवर. सो आता काय केलं, ह्या स्लाइडमध्ये समजा युरिनचं सॅम्पल आहे, त्याच्यामध्ये तो व्हायरस आहे. तो हा व्हायरस तुम्हाला निळ्या डॉटने दिसतोय. हे युरिनचं सॅम्पल मी इथे टाकलं. आता समजा मी याच्यावर 2 बूंद ब्लडचे जर टाकले, ब्लड म्हणजेच कोण, त्याच्यामध्ये कोण आहे, आरबीसीज आहे. ते आरबीसीज आणि हा व्हायरस एकमेकांसोबत जर इंटरॅक्ट झाले तर ॲग्लुटिनेशन प्रोड्यूस होऊन आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की या युरिनच्या सॅम्पलमध्ये या प्रकारचे काय आहे, व्हायरसेस प्रेझेंट आहे. सो सॅम्पल कोणतेही राहू शकतं, फिसेस सॅम्पल राहू शकतं, युरिन सॅम्पल राहू शकतं. मेन उद्देश काय आहे की यार आरबीसी सोबत हे जे काही व्हायरस आहे, हिम ॲग्लुटिनिन पॅप्लोमर्स आहे, हे जाऊन अटॅच होतात आणि ॲग्लुटिनेशन म्हणजे काय, जसं ब्लड ग्रुप करताना आपण जे करतो ॲग्लुटिनेशन, विडालची आपण स्लाइड मेथड जेव्हा करतो ते ॲग्लुटिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ते ॲग्लुटिनेशन आपल्याला इथे पण पाहायला मिळतं. सो अशा प्रकारचं हे आहे. आणि दुसरं एक आहे, ते आहे पॅप्लोमर्स, तो आहे न्यूऱ्या अमॅटिड्स. सो हा मशरूम शेपचा असतो, हे लक्षात ठेवायचं. ते स्पाइक शेपचे होते, हे मशरूम शेपचे असतात. ऑल्सो फाउंड ऑन द सरफेस ऑफ द इन्फ्लुएन्झा व्हायरस. हे पण इन्फ्लुएन्झा व्हायरसच मिळतात, ते पण इन्फ्लुएन्झा, फक्त याचा जो शेप आहे तो मशरूम शेप आहे. इट क्लीव्स. आता क्लीव्हचा अर्थ काय होतो, हे फाडून आतमध्ये सॅलिक ऍसिड ऑफ द होस्ट सेल, म्हणजे होस्ट सेल जो आहे त्याच्यावर असलेले जे सॅलिक ऍसिड आहे त्यांना फाडून हे व्हायरसेस काय करतात, आतमध्ये घुसतात. विच इज इसेन्शियल फॉर द रिलीज ऑफ अ न्यू व्हायरल पार्टिकल फ्रॉम द इन्फेक्टेड सेल. सो अशा प्रकारे इन्फेक्टेड व्हायरल पार्टिकल त्याच्या आतमध्ये जातात. रेप्लिकेशन जे आहे म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 व्हायरस कसे होतात हे मी ऑलरेडी माझ्या या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. रेप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ व्हायरस याच्याबद्दल आपण बोललेलो होतो. तिथे माझा एक छोटासा पॉईंट सुटून गेला, म्हणून मी त्याला या टॉपिकमध्ये छोटंसं त्याला इन्क्लूड केलेलं आहे. सो रेप्लिकेशन ऑफ व्हायरस बद्दल जे विद्यार्थी मला युट्यूबवर सध्या बघत असतील त्यांना त्याच्याबद्दल आयडिया नाहीये, पण बॅचमध्ये ज्या लोकांनी माझा व्हायरोलॉजीचा कदाचित 4 पार्ट असेल किंवा 3rd असेल, त्याच्यामध्ये हा रेप्लिकेशन वाला टॉपिक मी कव्हर केलेला आहे. सो तिथे एक टर्मिनॉलॉजी सुटली होती, ती होती वोन मॅग्नस फिनॉमिना. सो ओन मॅग्नस फिनॉमिना म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. सो ओन मॅग्नस फिनॉमिना डिस्क्राइब द जनरेशन ऑफ जेव्हा रेप्लिकेशन होत आहे डिफेक्टिव्ह इंटरफेरिंग पार्टिकलचं प्रोडक्शन होणं. एक्सपेक्टेड काय आहे, एका व्हायरस पासून 2, 2 व्हायरस पासून 4, 4 पासून 8 व्हायरस क्रिएट होणं. पण ही जेव्हा रेप्लिकेशनची प्रोसेस होत आहे तेव्हा व्हायरस बनत आहे का, नाही. त्याच्या ऐवजी काय बनत आहे, डिफेक्टिव्ह म्हणजे योग्य नसलेला डिफेक्टिव्ह इंटरफेरिंग पार्टिकल बनत आहे. त्याला DIP असं म्हणतात, ड्युरिंग द रॅपिड रेप्लिकेशन ऑफ व्हायरस. व्हायरसचं रेप्लिकेशन होत असताना डिफेक्टिव्ह इंटरफेरिंग पार्टिकल जर बनत आहे तर त्याला आपण म्हणतो वोन मॅग्नस फिनॉमिना. व्हायरसेसचं रेप्लिकेशन होत असताना त्या ठिकाणी योग्य व्हायरस बनण्याच्या ऐवजी जर DIP म्हणजे डिफेक्टिव्ह इंटरफेरिंग पार्टिकल बनत असेल तर त्याला म्हटलं जातं वोन मॅग्नस फिनॉमिना. मित्रांनो, होपफुली तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 लिंक्स तुम्हाला मिळतील. एक लिंक असणार आहे ॲपची, लॅब IQ. या ॲपमध्ये माझं हे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या, केव्हाही आरोग्य विभागाची जाहिरात येऊ शकते. दुसरी लिंक तुम्हाला मिळणार आहे नॉन पेड ग्रुपची, ज्याच्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन मी टाकत राहतो. बॅच जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला पेड ग्रुपमध्ये देखील मी ऍड करेल.
तिसरी महत्वाची लिंक जी असणार आहे, ॲपमध्ये कशा पद्धतीचं इंटरफरन्स आहे त्या संदर्भातला जो एक व्हिडिओ मी बनवला होता याआधी, तर त्याची एक लिंक मी टाकणार आहे. अशा 3 लिंक मी टाकणार आहे. या व्यतिरिक्त जर डेमो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर अशा प्रकारचे डेमो व्हिडिओ आजच्या सारखे माझ्या YouTube चॅनललाच तुम्हाला 30-40 पेक्षा जास्त व्हिडिओ माझे भेटून जातील. तर ते व्हिडिओ ॲज अ डेमो व्हिडिओ म्हणून तुम्ही बघू शकता. भेटूया लवकरच आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सत्यमेव जयते.